संपूर्ण महाराष्ट्र गेला 2 दिवस चिंतेत होता की मुंबई पुणे सारख्या एक्सप्रेसवेवर झालेली वाहतूक कोंडी का झाली, कुणामुळे झाली आणि ही अखेरीस फुटेल की नाही। शुक्रवार पर्यंतही चालेल असा अंदाज असताना सुदैवानं गुरुवारी सकाळी मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरची वाहतूक कोंडी संपली। गुरुवारपर्यंत इथली परिस्थिती बिकट का राहिली हाही मुद्दा आहे आणि हा काही पहिली परिस्थिती समोर आणणारा प्रसंग नाही। दर आठवड्याच्या सुट्टीला अशाच प्रकारे वाहतूक कोंडीचं रडगाणं या महामार्गावर एक्सप्रेसवेवर सुरू असतंच। सुट्ट्या आल्या की हा एक्सप्रेसवे तुडुंब भरून जातो। त्याची कारणं काय आणि कोणत्या कारणांमुळे ही वाहतूक कोंडी टिकू नये तेही लक्षात घ्या। मुंबई पुणे एक्सप्रेसवे जेव्हा 2002 साली खुला झाला तेव्हा मुंबई आणि पुण्यादरम्यान प्रवास करणारे कमालीचे सुखावले होते। पण 25 वर्षांनंतर परिस्थिती एवढी बदलली की आता इथून प्रवास करायचा म्हटलं की अंगावर काटा येतो। कारण इथे काही ना काही कारणानं वाहतूक कोंडी होतच असते। खास करून शनिवारी सकाळी 7 नंतर पुण्याकडे जाताना आणि रविवारी दुपारी 4 नंतर मुंबईकडे येताना हमखास 5 ते 6 तास लागतात। याचं मुख्य कारण म्हणजे वाहनांची संख्या। 95 किलोमीटरच्या या एक्सप्रेसवेवरून दररोज 80,000 ते 1 लाख वाहनं प्रवास करतात। वीकेंडला हा आकडा 1.5 ते 2 लाखांवर जातो। एवढी वाहनं ताशी 100 किलोमीटरच्या वेगानं जातील इतकी या मार्गाची क्षमताच नाही आणि म्हणूनच राज्य सरकारनं रुंदीकरणाचा प्रकल्प गेल्या काही महिन्यांपासून मनावर घेतलेला आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर सध्या एकूण 6 मार्गिका आहेत। दोन्ही दिशांना प्रत्येकी 2 मार्गिका वाढवण्याचा प्रस्ताव मंजूर झालाय। 2026 मध्ये काम सुरू झाल्यास 2030 मध्ये पूर्ण करण्याचं टार्गेट आहे। बहुतांश ठिकाणी भूसंपादन 2000 सालीच करण्यात आलंय। केवळ घाटात काही ठिकाणी भूसंपादनाची गरज आहे। अपेक्षित खर्च आहे 14,260 कोटी रुपये। यातील 40% खर्च सरकार उचलणार आणि उर्वरित कंत्राटदार भरणार। प्रकल्प पूर्ण झाल्यावर टोलची मुदत एप्रिल 2045च्या पुढे नेणार। रुंदीकरण पूर्ण होण्यासाठी अजून किमान 4 वर्ष लागणार आहेत। तोपर्यंत कुठल्या उपाययोजना तातडीनं करण्याची गरज आहे ते सुद्धा बघूयात। मोठा अपघात झाल्यास नागरिकांना त्वरित कळवण्यात यावं। माहिती देण्यासाठी टीव्ही, सामाजिक माध्यमं याचा वापर करावा। अतिवेगात जाणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत। उजव्या मार्गिकेवरून जाणाऱ्या अवजड वाहनांवर प्रचंड दंड ठोठवावा। किमान वेगमर्यादा देखील ठरवावी, ती मोडणाऱ्यांना थेट चलान पाठवावं। अटल सेतू ते मुंबई पुणे एक्सप्रेसवे कनेक्टरचं काम लवकर पूर्ण करावं। मिसिंग लिंक प्रकल्प जवळपास पूर्ण आहे, तो लवकरात लवकर खुला करावा। जुन्या महामार्गासाठी पूर्णपणे नवा घाट रस्ता बांधावा। जुन्या महामार्गालगतची अतिक्रमणं, अनधिकृत हॉटेल्स पाडली जावीत। या व्यतिरिक्त खासगी कार्सची संख्या सुद्धा कमी करण्याची नितांत गरज आहे। अन्य साधनं अपुरी पडतात म्हणून ज्यांना शक्य आहे ते सर्रास कार घेऊन पुण्याकडे जायला निघतात। यावर काही उपाय करता येईल का ते सुद्धा बघूया। मुंबई आणि पुण्यातील रेल्वे गाड्यांची संख्या वाढवण्याची नितांत गरज आहे। दादर, ठाणे, कल्याण या स्थानकांवर थांबणाऱ्या ट्रेन दर 1 ते 2 तासांनी धावल्या पाहिजेत। शिवनेरी बसेसची संख्या वाढवली पाहिजे, त्याच्या सेवेचा दर्जा देखील सुधारला पाहिजे। शिवनेरी व्यतिरिक्त देखील प्रीमियम श्रेणीतील बस सेवा गरजेची आहे। पुणे रेल्वे स्थानकाबाहेरून जाणारे अधिकाधिक मेट्रो मार्ग हवेत।
ठाणे, नवी मुंबई, पनवेल इथून मिनी बसेस सुरू कराव्यात. मुंबई बंगळुरू एक्सप्रेसवेची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेली आहे. या प्रकल्पाचं काम लवकरात लवकर पूर्ण केलं पाहिजे. मुंबई पुणे एक्सप्रेसवे हा केवळ रस्ता नसून राज्याच्या अर्थव्यवस्थेची अतिमहत्वाची नस आहे. तिच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण मुंबईहून पुणे, सातारा, सांगली, तळकोकण, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडूला जाणारी हजारो वाहनं या मार्गाचा वापर करतात. पुणे, नाशिक, संभाजीनगर सारख्या कारखान्यांमध्ये बनणारा बराचसा माल याच मार्गाने देशातल्या विविध भागांमध्ये जातो. त्यामुळे हा महामार्ग 24 तास आणि 365 दिवस मोकळा राहिलाच पाहिजे याची सरकारनं खातरजमा करावी. ब्युरो रिपोर्टसह अमेय चुंभळे, जय महाराष्ट्र.